नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 5वी विषय गणित दुसरा पाठ संख्या ज्ञान याविषयी माहिती करणार आहोत. आपण मागच्या इयत्तांमध्ये दशमान पद्धतीमध्ये 0 ते 9 हे अंक वापरून संख्या कशा लिहायच्या हे आपण शिकलेलो आहोत. आपण 1 पासून ते 9 पर्यंत संख्या लिहितो. त्यानंतर 10 म्हणजे 1 दशक, 20 म्हणजे 2 दशक, 100 म्हणजे 10 दशक. या पद्धतीने आपण पुढे पुढे संख्या लिहित जातो. मग त्यामध्ये 1 अंकी संख्या, 2 अंकी संख्या, 3 अंकी संख्या, 4 अंकी संख्या, 5 अंकी संख्या आपण 4थी पर्यंत लिहिलेल्या आहेत. हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आता आपल्याला इथं संख्या ह्या देवनागरी आणि आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये कशा लिहायच्या ते आपण बघणार आहोत. देवनागरी मध्ये लिहिणे म्हणजे मराठी अंक लिहिणे 1, 2, 3 या पद्धतीने, किंवा मोठी संख्या 243 किंवा त्याच्यापेक्षा मोठी संख्या 2554 या पद्धतीने ही देवनागरी संख्या चिन्हे आहेत. त्यानंतर आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे. आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे मराठी मीडियमचे विद्यार्थी इयत्ता 4थी पर्यंत देवनागरी संख्या चिन्हे वापरतात. तर आपली सेमीची विद्यार्थी ही आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे पहिलीपासूनच वापरतात, त्यामुळे त्यांना त्याची ओळख असते. इथे 1, 2, 3 या प्रकारची आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे वापरतो. हेच इथे जे 243 लिहिले ते आपण या पद्धतीने लिहितो. तर 2554, 2554, 243, 1, 2, 3 या पद्धतीने आपण आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे वापरतो. या संख्येचे आपण अक्षरात लेखनही करतो, जसे की 1, 2 या पद्धतीने. इथे ही संख्या 243 या पद्धतीने, इथं 2554 या पद्धतीने आपण या संख्यांचे अक्षरी लेखन सुद्धा करू शकतो. आता आपल्याला आपण आतापर्यंत 4 अंकी पर्यंत संख्या शिकलेलो आहोत. आता आपल्याला थोड्या याच्या पुढच्या संख्या शिकायच्या आहेत. उदाहरण संग्रह 2 यामध्ये काही गणिते दिलेली आहेत. उदाहरण संग्रह 2 मध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 0 या अंकाचा वापर करून 2 अंकी 3 अंकी संख्या तयार करा. म्हणजेच 0 ते 9 या मधील सर्व अंकांचा वापर करून आपल्याला 2 अंकी 3 अंकी संख्यांचा वापर करून 2 अंकी 3 अंकी 4 अंकी संख्या बनवायची आहे. उदाहरणार्थ 2 आणि 9 आपण दोन्ही अंक घेऊन 29 ही संख्या बनवली. हीच आपण 3 अंक घेऊन 429 ही संख्या बनवू शकतो. 4239 अशी 4 अंकी संख्या बनवू शकतो. 0 ते 9 हे अंक घेऊन आपल्याला संख्या लिहायची आहे. त्याच्यानंतर दुसरं उदाहरण आहे देवनागरी आणि आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हांमध्ये संख्या लिहायच्या. ते आपण आताच लिहून दाखवलेल्या आहेत. आता आपण थोडं पुढचं उदाहरण बघू. एक उदाहरण आहे नोटांवरचं. 1000 रुपयांच्या 20 नोटा, 100 रुपयांच्या 5 नोटा आणि 10 रुपयांच्या
14 नोटा यांचे एकूण किती रुपये होतील ते लिहायचं आहे. आता यांचा एकूण रुपये काढण्यासाठी इथे 1000 रुपयांच्या 20 नोटा म्हणजेच 20 नोटांची किंमत आपल्याला काढावी लागेल. 1000 रुपयांच्या 20 नोटा, त्यामुळे आपल्याला 1000 गुणिले 20 बरोबर 20,000 हे लिहून घ्यावं लागेल. त्याच पद्धतीने 100 रुपयाच्या 5 नोटा म्हणजेच 100 गुणिले 5 इथे आपण 10 रुपयांच्या 14 नोटा 10 गुणिले 14 याची आपण जर बेरीज केली तर आपल्याला एकूण किंमत मिळेल 0, 4 मध्ये 0 मिळवले 4, 5 1 मिळवलं 6, 0 काही संख्या नसल्यामुळे 0, इथं पण काही संख्या नसल्यामुळे 2. 20,640 रुपये म्हणजे या नोटांची किंमत 20,640 एवढी आहे हे आपण काढू शकतो. या पद्धतीने या सराव संचातील उदाहरण संग्रह 2 मधील बाकीची उदाहरणं आपल्याला सोडवता येतील. आता आपल्याला 5 अंकी संख्यांची ओळख याकडे जायचं आहे. बघा, 1 पासून ते 9 पर्यंत ह्या 1 अंकी संख्या आहेत. यामध्ये 9 मध्ये 1 मिळवला तर सर्वात लहान 2 अंकी संख्या तयार होते. 99 ही सर्वात मोठी 2 अंकी संख्या आहे. त्यामध्ये 1 मिळवला तर सर्वात लहान 3 अंकी संख्या तयार होते. 999 ही सर्वात मोठी 3 अंकी संख्या आहे. तिच्यात जर आपण 1 मिळवला तर आपल्याला 4 अंकी सर्वात लहान संख्या मिळते. 9999 ही सर्वात मोठी 4 अंकी संख्या आहे. तिच्यात जर 1 मिळवला तर आपल्याला 10,000 ही 5 अंकी संख्या मिळते. आता आपल्याला या पुढच्या संख्या लिहिताना म्हणजेच 10,000च्या पुढची इथपर्यंत आपण संख्या मागच्या वेळेस शिकलेलो आहोत. आता आपल्याला याच्या पुढच्या संख्या या भागामध्ये शिकायच्या आहे. 99,999 यामध्ये जर 1 मिळवला तर 1,00,000 ही संख्या मिळते. 10,000पर्यंत आपण मागच्या वर्षी शिकलेलो आहोत. आपण बऱ्याच वेळा उदाहरणं ऐकतो की शेजारच्या मित्रांनी गाडी घेतली 2.5 लाखाला, 4 लाखाला, 5 लाखाला, म्हणजे काही संख्या ह्या मोठ्या स्वरूपात असतात. त्याच पद्धतीने जमीन किंवा घर यांच्या किमती ह्या लाखाच्या रूपात असतात. मग आपल्याला लाखाची किंमत कशी लिहायची, लाखापर्यंतच्या संख्या कशा लिहायच्या ते आपण या ठिकाणी बघतो आहोत. जशी ही सर्वात लहान 2 अंकी संख्या आहे, सर्वात लहान 3 अंकी संख्या, सर्वात लहान 4 अंकी संख्या, सर्वात लहान 5 अंकी संख्या, तशी ही सर्वात लहान 6 अंकी संख्या आहे. आणि या संख्येचं वाचन 1,00,000 असं करतात. आता आपण या चौकटीमध्ये जर संख्या लिहिली तर इथे 1,00,000 ही संख्या या पद्धतीने लिहितात. या संख्येचं वाचन 1,00,000, लक्षच्या ठिकाणी आपला 1 आला. दशहजाराच्या घराच्या डाव्या बाजूला एक घर हे लक्षाचं आता नवीन तयार झालं. ही 6 अंकी सर्वात लहान संख्या आहे. आता आपल्याला काही उदाहरणं सोडून घ्यायची आहेत या संख्यांवर आधारित. आपण 99,000 मध्ये 1,000 मिळवले की 100,000 होतात. या 100,000ला 1,00,000 म्हणतात. 100,000 म्हणजेच 1,00,000. 100,000 किंवा त्याला आपण 1,00,000 किंवा त्याला 1,00,000 असे म्हटले जाते.
आता आपल्याला जर समजा 2.5 लाख ही संख्या लिहायची असेल तर ती कशी लिहिणार? 2.5 लाख ही संख्या कशी लिहिणार? आपल्याला जर 2.5 लाख लिहायचे असतील तर 2.5 म्हणजे 2 आणि अर्धे. मग 2 लक्ष आणि अर्धे. अर्धे म्हणजे जर 1 लाख म्हणजे 100,000 तर त्याचे निम्मे म्हणजेच 50,000. 2 भाग केले 1 लाखाचे तर अर्धा भाग हा 50,000 मिळतो. 2 लक्ष आणि त्याचा निम्मा भाग म्हणजे 50,000 दोन्ही मिळून 2.5 लाख ही संख्या तयार होते. या पद्धतीने 6 अंकी संख्यांचं लेखन करता येतं. आपल्याला कुठलीही संख्या अंकात लिहिताना प्रथम सर्वात मोठ्या स्थानावरील अंक लिहावा. म्हणजे संख्या लिहिताना त्याच्यापेक्षा जो पुढची संख्या लिहायची आहे तर प्रत्येक स्थानावर मग इथं आपण समजा एक संख्या सांगितली 2,95,435. 2,95,000 म्हणजे तर 95,429 या पद्धतीने आपण संख्या लिहू शकतो. म्हणजेच संख्या लिहिताना सर्वात मोठा जो अंक आहे त्या स्थानावरील पहिल्यांदा लिहावा. त्यानंतर जसे क्रमाने लहान स्थानावरील अंक लिहित जावे. हे झालं. परंतु जर आपल्याला अशी संख्या सांगितली 2,03,049 तर आपल्याला ज्या ठिकाणी अंक येत नाही त्या ठिकाणी आपल्याला 0 लिहावा लागतो. म्हणजे 2,03,049 2,03,049 या पद्धतीने लिहावं लागेल. या संख्येचं लेखन जर आपण 2,03,049 म्हणजे जसे आपण अंक ऐकले त्या पद्धतीने जर केलं तर इथं 2,349 या पद्धतीने वाचन होईल. त्यामुळे ज्या ठिकाणी अंक नाही त्या ठिकाणी 0चे लेखन करावे लागते. या पद्धतीने जर संख्येचं लेखन केलं तर ती संख्या चूक असते. त्यामुळे संख्या लिहिताना नीट ऐकलं पाहिजे आणि ज्या स्थानावर अंक सांगितलेला नाही त्या ठिकाणी 0चं लेखन करावं. अजून एखादी संख्या घेऊ आपण 4,20,500. आता आपण इथे संख्या घेऊ 4,20,000 2 आला 20,500 4,20,500. इथं आपल्याला संख्येचं या पद्धतीने लेखन करून त्या संख्याचं वाचन करावं लागतं. या पद्धतीच्या संख्या अंकात आणि अक्षरात दोन्ही पद्धतीने आपल्याला लिहिता येतात. उदाहरण संग्रह 3 मध्ये आपल्याला त्यासाठी काही संख्या दिलेल्या आहेत आणि संख्येचं आपल्याला अक्षरात लिहायला सांगितलेलं आहे. पहिलं उदाहरण आहे संख्या वाचा व अक्षरात लिहा. तर ही संख्या आहे 7. कोण वाचन करू शकतो याचं? बरोबर. इथं आपल्याला जर संख्या वाचता येत नसेल तर तिथं आपण एकक स्थानापासून डावीकडे स्थान मोजून देऊ शकतो. एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, 7,65,234. इथं आपण अक्षरी लेखन करू शकतो. 7,65,000 234.
234 या पद्धतीने आपण संख्येचे लेखन करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपण उदाहरण संग्रहातील इतरही संख्या लिहू शकतो. दुसरं उदाहरण आहे संख्येचे अंकात लेखन करा. संख्या वाचा. मी संख्या लिहित आहे, तुम्ही वाचा. एक लाख 35,855. संख्या लेखन करू आपण आता. अक्षर 1,35,855 या पद्धतीने संख्येचं आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये आपण लेखन करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, या पुढच्या तुम्ही जे उदाहरण संग्रह 3 मध्ये 1, 2 आणि 3 या पद्धतीचं उदाहरण आहे ते तुम्ही आज घरी सोडून टाका. यानंतर आपण पुढच्या संख्या शिकणार आहोत 7 अंकी संख्या. आता आपण 7 अंकी संख्या शिकू. जसं आपण एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष आणि आता दशलक्ष या संख्येचं स्थान आपण निर्माण करू. भागात 5-6 अंकी संख्या लेखन पद्धती शिकलो. त्याच पद्धतीने आता डावीकडे एक स्थान निर्माण केलेलं आहे आपण दशलक्ष. 9,99,999 यामध्ये 1 मिळवल्यानंतर आपल्याला 10 लक्ष ही संख्या मिळते आणि ही 7 अंकी संख्या तयार होते. ही संख्या वाचा बरं. प्रयत्न करा. बरोबर, तुम्ही वाचू शकता. बघा, आपण 5 अंकी संख्या शिकलेलो आहोत. आता या ठिकाणी 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 अशी 7 अंकी असलेली ही एक 7 अंकी संख्या आहे. पण हिचं वाचन तुम्ही कसं करणार? आपल्याला या संख्येचं वाचन करणे शक्य आहे. आता आपण ही संख्या समजून घेण्यासाठी या तक्त्यामध्ये लिहून घेऊ. इथे आपण एककापासून लिहू. 9 एकक, 9 दशक, 8 शतक, 9 हजाराच्या स्थानावर 7 दशहजार, 5 लक्ष आणि 2 दशलक्ष. आता वाचता येईल? हो, तुम्हाला नक्कीच ही संख्या वाचता येईल. ह्या संख्येचं वाचन 25,79,899 या पद्धतीने करता येईल. 25,79,899. आपण छोटासा एक स्वल्पविराम देऊन या संख्येचे गटही तयार करू शकतो. या पद्धतीने 7 अंकी संख्येचं वाचन करतात. 9,99,999 ही सर्वात मोठी 6 अंकी संख्या आहे. यामध्ये 1 मिळवल्यानंतर आपल्याला 10 लक्ष ही सर्वात लहान 7 अंकी संख्या मिळते. या संख्येचं वाचन 10 लक्ष असे करतात. यामध्ये 7 स्थाने असतात. एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष आणि दशलक्ष. ते आपण या तिथं पट्टीवर बनलेले आहे. एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष आणि दशलक्ष. लक्ष या स्थानाच्या डावीकडे एक दशलक्षाचं स्थान असतं. या पद्धतीने आपण 7 अंकी संख्या म्हणजे दशलक्षापर्यंतच्या संख्या वाचू शकतो. या ठिकाणी उदाहरणासाठी आपण या संख्या पट्टी व्यतिरिक्त काही संख्या वाचण्याचा सराव करून घेऊ. आता मी काही संख्या
लिहितो त्या तुम्ही वाचण्याचा प्रयत्न करा. ही संख्या वाचता आली पाहिजे. या संख्येचं वाचन करण्यासाठी आपण हिचे गटही करू शकतो. एकक, दशक, शतकाचा एक गट, हजार, दशहजाराचा एक गट आणि लक्ष आणि दशलक्षाचा एक गट. या संख्येचं वाचन आपण 30,70,506 या पद्धतीने करू शकतो. 30,70,506. त्याच पद्धतीने आपण अजून एक संख्या लिहितो मी. ही एक मी संख्या लिहिली. 7 वेळा नावाचं लेखन केले. ही संख्या आपण एकक, दशक, शतक यांचा एक गट, हजार, दशहजार यांचा एक गट आणि लक्ष, दशलक्ष यांचा एक गट. ही संख्या आपण 99,99,999 या पद्धतीने या संख्येचं आपण वाचन करू शकतो. तसेच जसं आपण वाचन केलं त्याच पद्धतीने या संख्येचं अक्षरात लेखन करू शकतो. आता आपल्याला संख्येचं विस्तारित रूप म्हणजे काय ते समजून घ्यायचं आहे. बघा, संख्या कुठलीही असली, उदाहरणार्थ एक संख्या लिहितो मी 5,49,490. यामध्ये प्रत्येक अंकाची विशिष्ट अशी स्थानिक किंमत आहे. त्याच्या स्थानानुसार त्याची स्थानिक किंमत असते. 0 हा एकक स्थानावर आहे म्हणून शून्याची किंमत इथं 0 आहे. 9 हा दशक स्थानावर आहे. 9 दशक म्हणजे 90. तसा 4 शतक स्थानावरील अंकाची किंमत 400 आहे. 9,000 याची किंमत 9,000 आहे. 4 हा दशहजाराच्या स्थानावर असल्यामुळे याची किंमत 40,000 आहे. तसेच 5 हा लक्ष या स्थानावर असल्यामुळे 5ची स्थानिक किंमत 5 लक्ष एवढी आहे. संख्या विस्तारित रूपात लिहिणे म्हणजे त्या स्थानिक अंकाची स्थानिक किंमत काढून आणि त्या संख्या बेरजेच्या स्वरूपात मांडणे याला संख्येचे विस्तारित रूप म्हणतात. यासाठी आपण एक पुन्हा तक्ता तयार करून घेऊ. एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष आणि दशलक्ष. ही एक संख्या लिहिली. 25,95,463. यातील प्रत्येक अंकाची जर आपण स्थानिक किंमत काढायचं म्हटलं तर 3 एकक आहेत. 3ची किंमत 3 आहे. 6 दशक म्हणजे 60. 4 शतक म्हणजे याची किंमत 400 आहे. 5,000 याची किंमत 5,000 आहे. 9 हा दशहजारावर आहे. याची किंमत 90,000 आहे. 5 लक्ष याची किंमत 5 लक्ष आहे. आणि 2 हा दशलक्ष स्थानावर आहे म्हणून याची किंमत 20 लक्ष एवढी आहे. या पद्धतीने प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत आहे. आता इथं प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत काढली म्हणजे त्या संख्येचं विस्तारित रूप मिळतं. आपण याला एक वेगळ्या पद्धतीने संख्येचं बंद रूप असंही म्हणू शकतो आणि याला संख्येचं खुलं रूप असंही म्हणू शकतो. हे संख्येचं बंद रूप आणि याला संख्येचं आपण खुलं रूप या पद्धतीने म्हणू शकतो. म्हणजे आपल्याला संख्या दिसताना अशी दिसते परंतु संख्या मुळामध्ये या पद्धतीची संख्येची रचना असते. या संख्या बेरजेच्या रूपात मांडणं याला म्हणतात संख्येचं विस्तारित रूप. 20 लक्ष अधिक 5 लक्ष अधिक 90,000 अधिक 5,000 अधिक 400 अधिक 7 अधिक 3 अशा मांडणीला संख्येचं विस्तारित रूपात मांडणे असे म्हणतात. या पद्धतीने आपल्याला कोणत्याही संख्येचं विस्तारित रूपात मांडणी करता येते. यावरून आपल्याला संख्येतील अंकांची स्थानिक किंमत काढता येईल. आपण एक संख्या लिहू. यातील या 9 या अंकाची
स्थानिक किंमत किती? जर आपल्याला असा प्रश्न विचारला 78,95,210 या संख्येतील या नावाची स्थानिक किंमत किती? तर आपल्याला 9 हा अंक कोणत्या स्थानावर आहे हे आधी बघावं लागेल. एकक, दशक, शतक, हजार, दशहजार. म्हणजे हा अंक दशहजार स्थानावर आहे, म्हणून याची नावाची किंमत 90,000 आहे, आपण असं म्हणू शकतो. या पद्धतीने अंकांची आपल्याला कुठल्याही अंकाची स्थानिक किंमत काढता येते. आता आपल्याला संख्यांचा लहान मोठेपणा बघायचा आहे. चार आणि 8 या दोन संख्यांमध्ये आपण सांगू शकतो की 8 हा अंक मोठा आहे, ते 4 हा अंक लहान आहे. अठ्ठेचाळीस आणि 84 यामध्येही आपण सांगू शकतो की 48 हा लहान आहे, तर 84 हा मोठा आहे. कारण या ठिकाणी एकक स्थानावरचा अंक न बघता ज्याचा दशक स्थानचा अंक हा मोठा असेल, तो अंक मोठा आपण असा गृहीत धरून त्या पद्धतीने संख्येचा लहान मोठेपणा ठरवतो. तसेच समजा इथे 48 आहे, 480 आहे आणि इथे 84 आहे. तर अशा वेळेस ज्या संख्येमध्ये अंक जास्त असतात ती संख्या मोठी असते. या पद्धतीने आपण संख्यांचा लहान मोठेपणा ठरवतो. आता ज्या वेळेस मोठ्या संख्या असतात, म्हणजे 5 किंवा 6 अंकी संख्या असतात, त्यांचा लहान मोठेपणा कसा ठरवायचा ते आपण आता बघूया. उदाहरणार्थ या दोन संख्यांमधला लहान मोठेपणा ठरवण्यासाठी या ठिकाणी 5,705 ही एक संख्या आहे आणि इकडे 15,705 ही संख्या आहे. या दोन संख्यांमधली मोठी संख्या कोणती हे तुम्ही सांगू शकता? बघा, या ठिकाणी 4 अंक आहेत, एकक, दशक, शतक आणि हजार, आणि इथे 5 अंक आहेत, एकक, दशक, शतक, हजार आणि दशहजार. म्हणजे या संख्येमध्ये एक संख्येचं स्थान जास्त आहे, म्हणजे ही संख्या आपल्याला मोठी आहे असे म्हणता येईल. म्हणून आपण या ठिकाणी या पद्धतीचं चिन्ह लिहू शकतो. याच पद्धतीने इथेही 25,965 ही संख्या आहे, इथे 9,872 ही संख्या आहे. इथेही 4 अंक आहेत, इथे 5 अंक आहेत. त्यामुळे ज्या संख्येतील अंक जास्त ती संख्या मोठी असे मानून आपण ही संख्या मोठी असे आपण म्हणू शकतो. ज्यावेळेस दोन्हीकडे सारख्याच अंकाच्या संख्या असतील, म्हणजे इकडे पण 5 अंक आहेत आणि इकडे सुद्धा 5 अंक आहेत, 49,864, 24,872. अशा वेळी ज्या संख्येतील उच्च स्थानाचा अंक म्हणजे सर्वात मोठ्या स्थानाचा अंक बघायचा. मग जर समजा अंक सारखेच असतील तर मोठ्या स्थानावरील अंक, आता इथे एकक, दशक, शतक, हजार आणि दशहजार, आणि इथे एकक, दशक, शतक, हजार आणि दशहजार. मग या संख्येतील दशहजारातील अंक आणि या संख्येतील दशहजाराचा अंक यातील जो अंक मोठा असेल ती संख्या मोठी असे म्हणता येते. त्यामुळे आपण 49,864 ही संख्या मोठी आहे आपण असे म्हणू शकतो. या पद्धतीने आपण उदाहरण संग्रह 6 मधील सर्व संख्यांचा लहान मोठेपणा ठरवू शकतो. आपण आज
उदाहरण संग्रह 6 मधील सर्व संख्यांचं लहान मोठेपणा ठरवून तो सोडवायचा आहे. कोटीची ओळख. आपण आजच्याच भागामध्ये लक्ष, दशलक्ष, आता 9,99,999 ही सर्वात मोठी 6 अंकी संख्या आहे. याच्यामध्ये 1 मिळवला तर 10 लाख होतात. ही 7 अंकी सर्वात लहान संख्या आहे. तर 99,99,999 ही सर्वात मोठी 7 अंकी संख्या आहे. जर या संख्येमध्ये 1 मिळवला तर 1 कोटी ही संख्या तयार होते. 1 कोटी ही संख्या, या संख्येमध्ये शून्यांची संख्या 7 असते आणि एकूण अंकांची संख्या 8 असते. या संख्येचं वाचन कोटी, 1 कोटी असे करतात. उदाहरणार्थ या संख्येचं वाचन 2,25,95,435 या पद्धतीने केलं जातं. एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष आणि आता आपण कोटी इथपर्यंतच्या संख्येचा अभ्यास करत आहोत. या सर्व संख्यांचा तुम्ही अभ्यास करा. पान नंबर 9 वरील तक्त्याचा आपण अभ्यास करा. यापुढे संख्येच्या पुढे किती शून्य असतात हे आपल्याला दाखवलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आपण बघितला असेल. व्हिडिओ बघितल्यानंतर उदाहरण संग्रह 2, 3, 4, 5 आणि 6 यामध्ये संख्या वाचनाच्या सर्व क्रिया आपण करा. त्यानंतर संख्या लेखन करा. संख्यांचा लहान मोठेपणा ठरवा. संख्यांमधील अंकांची स्थानिक किंमत काढा. संख्या विस्तारित रूपात लिहा. या सर्व गोष्टी आपण घरी बसून करू शकता. घरी राहा, सेफ राहा, घरात राहा, आपला अभ्यास चालू ठेवा. जरी शाळा आपल्या बंद आहेत तरी शिक्षण आपले बंद झालेले नाही. यामुळे आपण आपला अभ्यास सुरू ठेवा. काही अडचण आल्यास खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मोबाईल नंबर दिलेला आहे. आपण मोबाईलवर कॉल करू शकता किंवा व्हॉट्सॲप नंबरवरही आपण आपल्या शंका विचारू शकता. आपल्याला आपल्या शंकेचं समाधान करण्याचा नक्कीच प्रयत्न करत असेल. धन्यवाद. आपण जर चॅनल सबस्क्राईब केले नसेल, चॅनल सबस्क्राईब करा, कारण या चॅनलवर या पद्धतीचे अनेक व्हिडिओ पुढे येणार आहेत. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. आपला दिवस शुभ जावो.